दिवाळीनंतर राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचा झपाटा। 4 दिवसात मोदींच्या 9 सभा। 8 नोव्हेंबरला धुळे, नाशिक, 9 नोव्हेंबरला अकोला, चिमूर, 13 नोव्हेंबरला सोलापूर, कोल्हापूर आणि 14 नोव्हेंबरला संभाजीनगर, नवी मुंबईत आणि मुंबईत सभा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मुंबईत सभा। 9 नोव्हेंबरला मुंबईत जाहीर सभा घेणार। महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शहा मैदानात। प्रकाश आंबेडकरांची एंजियोप्लास्टी। पुढील 24 तास प्रकाश आंबेडकरांना आयसीयू मध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार। शिवराज्याभिषेकाला 351 वर्ष पूर्ण। त्यानिमित्त पालघरच्या आशेरी गडावर लावले 351 दिवे। युवा शक्ती प्रतिष्ठानकडून अनोखा दीपोत्सव साजरा। नागपूरच्या नेताजी फुल मार्केटमध्ये चोरांचा सुळसुळाट। 10हून अधिक मोबाईल चोरीला। दिवाळीच्या दिवशी नागरिकांकडून धंतोली पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार। अतिपावसामुळे कापूस उत्पादनात घट। 60% घट होण्याचा सीएआयचा अंदाज। सर्वाधिक घट गुजरातमध्ये। दिवाळीच्या सुट्टीत मध्य रेल्वेचं 4 दिवसां सुट्टीचं वेळापत्रक। 3 नोव्हेंबरपर्यंत रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल वाहतूक सुरू राहणार। 24 तासात 100 विमानांना बॉम्बची धमकी। एअर इंडियाच्या 36, विस्ताराच्या 35 फेऱ्यांवर परिणाम। 16 दिवसात 510 विमानांना धमकी आल्याची माहिती। पुढील 2 दिवस मुंबईत कमाल तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता। कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार। रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसाची हजेरी। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे भात शेतीचं प्रचंड नुकसान। शेतकरी हवालदिल। ट्युनिशियातील 3 आफ्रिकन हत्तींना गुजरातमधील अनंत अंबानींच्या वनतारामध्ये आणलं जाणार। 2 मादी आणि 1 नर हत्तीचा समावेश। दिवाळीचा सण फक्त भारतातच नव्हे तर जगभरात साजरा होतोय। दुबईतही दिवाळी साजरी केली जात असून जगातील सर्व उंच बुर्ज खलिफा इमारतीवर देखील दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। न्यूयॉर्कमधील सार्वजनिक शाळांना इतिहासात पहिल्यांदाच दिवाळीची अधिकृत सुट्टी। गेल्या वर्षी न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी शहरातील सार्वजनिक शाळांना दिवाळीची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या 3ऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव 235 वर आटोपला। डेरेल मिशेलनं 82 आणि विल यंगनं केल्या 71 धावा। 3ऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 4 गडी बाद 86 धावा। रोहित शर्मा 18, यशस्वी जयस्वाल 30 आणि विराट कोहलीनं केल्या 4 धावा। ऋषभ पंत 1 आणि शुभमन गिल 31 धावांवर नाबाद। न्यूझीलंडचा डाव 235 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांचा मोठा हात। रवींद्र जडेजानं 5, वॉशिंग्टन सुंदरनं 4 आणि आकाशदीपनं 1 बळी घेतला। जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा भारताचा 5वा गोलंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।